Good morning, teacher. Good morning. Okay. Happy Teachers Day. Happy Teachers Day, Thank you. Teachers. Thank you. ओके. हा इकडे लक्ष द्या. हे पाठीमागे घाल. हे नको आत्ताच, नंतर करू. हा ओके. काल आपण काल आपण क्वेश्चन्स बघत होतो. परत बघा आता पेज नंबर 232. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट वन सगळ्यांनी ट्राय केला करेक्ट. IUPAC नेम्स लिहायला सांगितले होते मी. केलेत का सगळ्यांनी? IUPAC नेम केलेले आहेत सगळ्यांनी? ओके. कोण कोण सांगते मला? फर्स्ट वन पटपट सांगायचं, फक्त लक्ष द्या. या वर्षी JEE ला एक IUPAC नेम आलं होतं आता परवाच्या एक्झामला. बघूया कोण सांगते. मी एक जस्ट टाकते जे ऑलरेडी तुम्ही 11वीला पण मी हे सगळं घेतलं होतं. अशा टाईपचं काहीतरी एक होतं. ओके ना, हे काहीतरी असं त्यांनी टाकलं होतं. सो व्हॉट इज इट्स IUPAC नेम? कोण ट्राय करते? अशाच टाईपचा क्वेश्चन होता. ह्या वर्षी आता परवा जी एक्झाम झाली JEE ची, त्याच्यामध्ये एक अशा टाईपचा IUPAC नेम आलं होतं. सो बघा, मी तुम्हाला ऑर्डर वगैरे लिहून दिली होती. कोण ट्राय करते? हे ऍक्च्युली ह्या चॅप्टर मधलं नाहीये, अल्डिहाइड कीटोन मधलं आहे जे होणार आहे, पण मी 11वीला घेतलं होतं. एनीबडी? कोण ट्राय करते? पूजा चौधरी, कसं करणार सांग? याचा IUPAC नेम कसं लिहिणार? कोण अजून ट्राय करते? हॅलो, अरे कोण ट्राय करते? काय येईल याचा IUPAC नेम? येते का लक्षात? आवाज येत नाहीये कोणाचा? अरे सगळ्यांची बोलती बंद झाली की काय? हो नाही, काहीतरी म्हणा. काय येणार सांगा? काय येणार नेम? चौधरी, कुठे कशाला प्रायोरिटी देणार आहे? COOH. COOH ला प्रायोरिटी. कारण सगळ्यात अगोदर आठवतंय का बघा, प्रायोरिटी ऑर्डर आहे. मी सांगितली होती प्रायोरिटी ऑर्डर. हे बघा, सगळ्यात अगोदर प्रायोरिटी COOH ला, नंतर SO3H ला, नंतर COCl ला आहे. त्याच्यानंतर काहीतरी CONH2 ला आहे, नंतर ईस्टर ला आहे. अशी सगळी प्रायोरिटी ऑर्डर आहे. ओके. आणि मग CHO आहे. म्हणजे याला प्रायोरिटी ऑर्डर देणार. म्हणजे इथून नंबरिंग 1, हे बघा, 2, 3, 4, 5, बघा 5, 6 आणि 7. हेच नव्हतं एक्झाम्पल, अशा टाईपचं एक्झाम्पल होतं. 7 आहे. 7 म्हणजे काय येणार रे? हेप्टेन. मग आता हा हेप्टेन आहे का रे? ANE आहे का? नाही, ENE आहे. कोणत्या याच्यात आहे? 2 ला. हेप्टेन 2 EN. E is replaced by OIC acid. म्हणजे हेप्टेन 2 EN OIC ऍसिड. आता इथं 4, आता CHO हा सबस्टिट्युएंट म्हणून येणार आहे आणि हा पण मिथाइल ग्रुप पण सबस्टिट्युएंट म्हणून येणार आहे. मग आता फॉर्माइल सबस्टिट्युएंट असेल तर मिथाइलला आपण फॉर्माइल म्हणतो. मग फॉर्माइल F अगोदर का मिथाइल M अगोदर? तर F अगोदर. 4 फॉर्माइल
3-methyl हेप्टेन टू ओइक ऍसिड इन ओइक ऍसिड. हा, हे त्याचा आयुपॅक नेम येणार. येते का 6 लक्षात? मिथाइल ना. हा सॉरी 6 मिथाइल, 3 नव्हे 6 मिथाइल. हा, हे त्याचं आयुपॅक नेम येणार. हा, तर अशा टाईपचा आयुपॅक नेम मला वाटतं आय थिंक परवाच्या JEEच्या पेपरमध्ये होतं हे. तर ठीक आहे, IUPAC नोमेनक्लेचर म्हणून म्हणते मी, चांगलं करा. आता बघा बरं, आपल्याला दिलेले IUPAC नोमेनक्लेचर जर बघितले तर पहिल्याचं बघा, ज्यांना नाही आलेलं त्यांनी बघा इकडे. हा, CH3 CH डबल बॉन्ड C CH3 CH CH3 Br. ओके, कोण सांगतं याचं काय आयुपॅक नेम येणार? हा, आता 2 फंक्शनल ग्रुप आहे, अल्कीन आणि अल्किल हलाइड. मग प्रायोरिटी कुणाला असणार रे, अल्किनला का अल्किल हलाइडला? एक पुस्तक काढच्यात, एक सेकंड, मी परत एकदा प्रायोरिटी ऑर्डर तुम्हाला लिहून देते. बघा, ज्याने विसरला असेल, मला वाटतंय आय थिंक मी मध्ये पण लिहून दिलं होतं, तरी आणखीन एकदा लिहून देते. ती प्रायोरिटी ऑर्डर मात्र लक्षात ठेवा, विसरू नका त्याच्यामध्ये. सो इकडे लक्ष द्या, प्रायोरिटी ऑर्डर पहिल्यांदा COOH ला आहे. 11वीतच आपण ती घेतली होती प्रायोरिटी ऑर्डर. हे बघा, त्यांनी दिलेली आहे त्याप्रमाणे घेते मी. हे बघा, सगळ्यात अगोदर परत एकदा IMP करा. हा, आणि प्रायोरिटी ऑर्डर आहे, सगळ्यात अगोदर COOH ला दिलेली आहे, नंतर इस्टरला आहे, नंतर अमाइडला आहे CONH2 आपल्या बुक प्रमाणे, त्याच्यानंतर सायनाइडला प्रायोरिटी आहे, त्याच्यानंतर अल्डिहाइडला आहे, त्याच्यानंतर कीटोनला आहे, त्याच्यानंतर अल्कोहोलला आहे, त्याच्यानंतर प्रायोरिटी अमाइनला आहे, नंतर डबल बॉन्डला आहे, आणि नंतर ट्रिपल बॉन्डला आहे. हा, ही प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला त्यांनी दिलेली आहे. बघा, COOH इस्टर, हा CONH2 CN CHO CO कीटोन आहे, हा अल्कोहोल, अमाइन, अल्किन आणि अल्काइन. ओके, मग आता ह्याच्या पुढे जे असणार आहेत ना, ते सगळे मग BR NO2 हे असे सगळे असणार आहेत. ओके, मग आता हा जो BR आहे ह्याला तर प्रायोरिटी अल्किन पेक्षा कमी देणार, म्हणून नंबरिंग देताना मिनिमम नंबर 2 मेन फंक्शनल ग्रुप कुठला आला? हा, हे बघा, इट इज अ मेजर फंक्शनल ग्रुप. हा मेजर फंक्शनल ग्रुप आपण घेणार आहे. मग त्याला मिनिमम नंबर यायला पाहिजे. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, 1 2 3 4 5. 5 ची चेन सिलेक्ट होणार आहे. परत एकदा बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 होते. ओके, मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप. आता सपोज तुम्ही ही जर चेन सिलेक्ट केली, हे बघा, ही जर चेन, आता बघा मी दाखवते ही चेन, हे बघा, ही चेन आपण सिलेक्ट केलेली आहे 5 ची. आता नंबरिंग देताना मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप, इकडून गेलं तर 1 2 2 ला डबल बॉन्ड आहे, आणि इकडून घेतलं तर 1 2 3 ला आहे. सो नॅचरली मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 आणि हा 5. हा, आता हा मिथाइल हा सबस्टिट्युएंट आलाय, BR पण काय येणार? सबस्टिट्युएंट येणार. मग काय नेम येईल सांगा आता? हा, एनीबडी ट्राय? ब्रोमो 3-methyl pentene. हा, 4 ब्रोमो, अल्फाबेटिकली अगोदर 4 ब्रोमो 3 मिथाइल पेंट 2EN. व्हेरी गुड. 4 ब्रोमो 3 मिथाइल पेंट. आता पेंटेन आहे का? हा नाही, ENE आहे, म्हणजे पेंट 2ENE. लक्षात आलं का? नेम क्लिअर? 4 ब्रोमो 3 मिथाइल पेंट 2ENE. हा, आले? किती जणांचं बरोबर आलंय? रेज युअर हँड्स. हा, हँड्स रेज करा सगळ्यांनी. ओके, बरोबर आहे? ओके ओके, ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, आता नेक्स्ट बघा. हा, आता नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे CH3
CH, Cl, CH, CH3, CH2 आणि CH3. ओके, इथे एकच आहे, हा एकच फंक्शनल ग्रुप आहे, नो प्रॉब्लेम. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 5. 5 ची चेन सिलेक्ट होणार. मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 आणि 5. ओके, मिनिमम नंबर टू फंक्शनल ग्रुप. हा आता सबस्टिट्युएंट कोण कोण आहेत बघा. हा CH3 हा सबस्टिट्युएंट आला. ओके, आणि क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप आला. हा, सो काय नेम येणार सांगा आता मला. हा, एनीबडी ट्राय. 2-chloro-3-methyl-pentane. गुड, 2 क्लोरो. हा, अल्फाबेटिकली अगोदर क्लोरो येणार. 2 क्लोरो 3 मिथाइल पेंटेन. क्लिअर, समजलं सगळ्यांना. हा, ओके. आता पुढचं बघा. पुढचं आहे, हा इथे दिलेला आहे Cl आणि इथे दिलाय C2H5. सो एनीबडी टेल मी. 1 chloro 4 methyl. व्हेरी गुड. हा हा, इकडे लक्ष द्या. आता हे दोन्ही पण आहेत, जरी हा फंक्शनल ग्रुप आहे आणि हा C2H5 आहे, पण इथं जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा कसं करणार, नंबरिंग देताना अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जायचं. तर अगोदर क्लोरो येणार. सो इट्स नेम इज 1 2 3 4. हा, सो अल्फाबेटिकली काय येणार पहिल्यांदा 1 क्लोरो 4 इथाइल. हा, आणि हा पूर्ण काय आहे, सायक्लोहेक्झेन. इट इज सायक्लोहेक्झेन. क्लिअर, ओके. हा, आता नेक्स्ट बघा. हा, इथं Cl दिलेला आहे. हा, इथं CH3 दिलेला आहे आणि इथं Cl आहे. सो एनीबडी टेल मी व्हॉट इज द आयुपॅक नेम. हा, 1,4-dichlorotoluene. 2-methyl-benzene. 1,4-dichloro-3-methyl. हा, काय नेम येणार. 1,4-dichlorotoluene. हा, आता हे बघा, इथं कसं करणार आपण, नंबरिंग देताना आहे बघा, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. हा, आता कसं येणार सांगा. 1,4-dichloro 1,4-dichloro 2-methyl-benzene असं पण नेम होऊ शकतं. 2-methyl-benzene हे पण म्हणू शकता तुम्ही, किंवा आपण ऍक्च्युली हे नेम येईल, किंवा मग टोलिन पण म्हणू शकता तुम्ही. 1,4-dichloro-toluene पण म्हणू शकता, पण हे परफेक्ट नेम अशा पद्धतीने द्या. सो इट इज 1,4-dichloro-2-methyl-benzene. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 आपला क्लिअर झालेला आहे. हा, कुणाला काही शंका आहे का अजून. हा, नाही. आता नाही ना. हा, ओके. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट द स्ट्रक्चर अँड आयुपॅसी नेम. सगळ्यांनी पेज नंबर 232 काढले ना टेक्स्ट बुक मधला. आपण टेक्स्ट बुक मधले क्वेश्चन बघतोय. ओके, आणि मेजर प्रोडक्ट लिहायचे. आता आपण कम्प्लीटच रिएक्शन करायची. ओके, हा ठीक आहे. बघा, पहिली रिएक्शन त्यांनी दिलेली आहे. मला पटापट ह्यांची नावं, आपली रिव्हिजन पण होईल, नावं सांगायचे आहेत. हे बघा, CH3 CH CH3 CH2 Cl. Okay, when it is react with NaI in presence of acetone, so what is the name of this reaction? Finkelstein reaction. It is a Finkelstein reaction. मग Finkelstein मध्ये काय होतंय, हॅलोजन एक्सचेंज. हा, Cl जाऊन तिथं काय ऍड होणार आहे, आयोडीन. सो नेम, हा नेम काय येणार सांगा. 1,iodo-2-methylpropane. CH CH3 CH2I.
हा प्लस बाय प्रोडक्ट पण लिहा NaCl. सो नेम काय येणार NaCl. 1 मिथाइल वन आयडो 2 मिथाइल प्रोपेन. हा लक्षात आला. त्याचा आयुपीएसी नेम हे बघा, याचा आयुपीएसी नेम लिहा पण आलेला आहे. सो आयडो अगोदर येणार का मिथाइल? आयडो. 1 आयडो 2 मिथाइल प्रोपेन हे त्याचं आयुपॅक नेम झालं. आणि इट इज अ फिंकल-स्टेन रिएक्शन. हा या रिएक्शनचं नाव फिंकल-स्टेन आहे, विच इज अ हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. Cl इज रिप्लेस्ड बाय I. ओके. आता नाव नेक्स्ट वन त्यांनी दिलेला आहे बघा, CH3 CH2 Br. हा when it is react with SbF3. कोण सांगता या रिएक्शनचं नाव काय? Schwarz reaction. हा व्हेरी गुड. इट इज स्वार्ट्झ रिएक्शन. आणि कशासाठी आहे स्वार्ट्झ रिएक्शन? फॉर द प्रिपरेशन ऑफ Alkyl अल्काइल fluoride. फ्लोराइड. हा Alkyl फॉर fluoride. प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराइड. ओके. हा मग आता Br ही पण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शनच आहे. Br इज रिमूव्ड बाय फ्लोरीन. सो वी गेट विच कंपाऊंड वी गेट? Fluoroethane. CH2F. हा इट इज फ्लोरोइथेन. आयुपॅक नेम लिहायचं आपल्याला फ्लोरोइथेन. प्लस बाय प्रोडक्ट काय येईल रे? SbBr3. हा बाय प्रोडक्ट. आता रिएक्शन फक्त बॅलन्स करा. हे थ्राईस घेणार आपण, इथं पण थ्राईस होणार. हा झाली का? ओके. सो इट इज अ स्वार्ट्झ रिएक्शन आहे. ओके. आता नाव नेक्स्ट वन बघा बरे, CH3 हा CH3 CH double bond CH3 when it is react with HBr peroxide. हा सो इन प्रेझेन्स ऑफ त्यांनी काय दिलेलं आहे? पेरॉक्साइड दिलेलं आहे. सो हा एक सेकंड, इथं CH2 आहे. हा सॉरी. So which product we get? हा 1 bromo 3 methyl. 1 bromo 3 methyl butane. हा कारण Br आहे बघा, अँटी पेरॉक्साइड आहे, HBr आहे आणि पेरॉक्साइड पण आहे. सो ऍडिशन टेक प्लेस अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. हा मग अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे काय सांगताय? Br इज अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच कॅरी Large number of लार्ज hydrogen. नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. हा त्यामुळे काय येणार रे प्रोडक्ट? हे बघा इथे दाखवते मी. सो वी गेट CH3 CH3 इथं काय येणार रे? CH2 हा सिंगल बॉन्ड CH2Br. काय ऍडिशन रिएक्शन आहे. इट इज द इलेक्ट्रोफिलिक सॉरी फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन आहे. पेरॉक्साइड बरोबर काय होतं? इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. ओके. बघा तुम्ही याचं मेकॅनिझम जर बघितलं आपण, हे बघा हा प्रोडक्ट आहे, इकडे लक्ष द्या. फ्री रॅडिकल मेकॅनिझम मी शिकवलं होतं, परत एकदा बघूया आपण. हे बघा CH3 CH हा CH3 CH हा डबल बॉन्ड CH2 आहे. सो इन प्रेझेन्स ऑफ हा काय होणार आहे रे? हा Br म्हणजे आपण काय म्हणतो? फ्री रॅडिकल. इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड ना आपण ना फ्री रॅडिकल प्रमाणे घेणार आहे. सो इट इज अ होमोलायटिक आपण फिजन घेणार आहे. हा तर त्या पद्धतीने एक इलेक्ट्रॉन इकडे आणि एक इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे. हा मग त्या पद्धतीने आपण करणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे बघा बरे, जर सपोज
2 टाईपचे आपल्याला फ्री रॅडिकल मिळतील. हे बघा, आणि ते सिंगल बॉन्ड CH3 हा सेकंडरी फ्री रॅडिकल आहे, आणि दुसरा मिळतोय तो प्रायमरी फ्री रॅडिकल मिळणार. हा दुसरा मिळतोय तो CH3, हा CH3, हा इथं काय येणार आहे CH2 प्लस. हा प्रायमरी फ्री रॅडिकल मिळणार. हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे. मग आपण काय सांगतोय, अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे काय होतं रे, हा कुठं होणार आहे, ऍडिशन प्रायमरीला होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा प्रोडक्ट तयार करू शकतो, आपण काढू शकतो. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट रिएक्शन बघा. ओके, हा पुढे विचारलेलं आहे बघा, पुढची रिएक्शन. हा OH ग्रुप आहे. इट इज नॉट फिनॉल, इट इज अल्कोहोल, बेन्झाइल अल्कोहोल आहे हा. when it is react with thionyl chloride SOCl2. हा ओके, then what happen? हा thionyl chloride काय मिळणार, क्लोरोसायक्लोहेक्सेन हा क्लोरोसायक्लोहेक्सेन प्लस SO2 प्लस HCl. म्हणजे SOCl2 हा हा काय आहे, क्लोरिनेटिंग एजंट आहे. हा OH इज रिप्लेस्ड बाय, आठवते काय बघा, हा जो OH आहे इट इज रिप्लेस्ड बाय Cl. डार्झन रिएक्शन म्हणतो आपण. हा सो हिअर वी गेट इथं Cl येणार, प्लस बाय प्रोडक्ट काय होणार रे, SO2 प्लस HCl. सो इट इज क्लोरोसायक्लोहेक्सेन. हे त्याचा आयुपॅक नेम आहे, क्लोरोसायक्लोहेक्सेन. हा क्लिअर. ओके, हा नाव नेक्स्ट रिएक्शन. हे झालेल्या रिएक्शन्स आहेत बऱ्यापैकी. आपल्याला दिलंय टुलिन aromatic compound. हे बघा CH3 when it is react with chlorine in presence of dark आणि Fe दिलेला आहे. ओके, विच टाइप ऑफ रिएक्शन इट इज, मेकॅनिझम कोणता आहे, कोणत्या टाइपची रिएक्शन आहे रे ही, सांगा कोणता प्रोडक्ट मिळणार. हा ट्राय करा. ऑर्थो आणि पॅरा. इट इज अ टिपिकल, ही कोणत्या टाइपची रिएक्शन आहे, इट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक इट सबस्टिट्यूशन. इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणता इलेक्ट्रोफाईल तयार होणार रे, Cl प्लस हा इलेक्ट्रोफाईल तयार होणार. CH3 हा काय आहे, आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. सो वी गेट अ मिक्सचर ऑफ हा 1 chloro 4 methyl benzene. तसंही म्हणू शकता तुम्ही, आर्थोक्लोरोटुलिन असं म्हणू शकतो आपण. आर्थोक्लोरोटुलिन प्लस पॅराक्लोरोटुलिन, आणि त्यातला मेजर कोण आहे रे, पॅरा. हा आर्थोक्लोरोटुलिन आहे आणि हा पॅराक्लोरोटुलिन. हे त्याचं कॉमन नेम झालं, त्यांनी आयुपॅक नेम विचारले. हा मग काय ना 4 क्लोरोटुलिन आणि इथं 1 क्लोरोटुलिन. ओके, प्लस ट्वाइस HCl. हा रिएक्शन बॅलन्स पण करत जावा लगेच. हा सो अशा पद्धतीने हा ह्याचा आयुपॅक नेम लिहा. हा 4 क्लोरोटुलिन आणि इथं 1 क्लोरोटुलिन. हा अशा पद्धतीने हे नेम येणार आहे. हा ओके, लक्षात आलंय. हा समजले. तर ह्या रिएक्शन त्यांनी दिल्या होत्या. आता कायरल मॉलिक्युल्स तो मला वाटते तुम्ही क्वेश्चन सोडवला असणार आहे. हा 3rd वन काही अवघड नाहीये, असिमेट्रिक कार्बन फक्त ओळखायचं आहे. ओके, 4th वन बघूया आता. 3rd वन मी नाही देणार, तुमचं तुम्ही करा. हा 4th वन काय विचारलंय, विच वन कंपाऊंड
अंडरगो SN2 रिएक्शन. SN2 साठी विचारले हा. विच वन गोज फास्टर SN2 रिएक्शन. आता SN2 साठी नेहमी एक सेकंड SN2 हा SN2 साठी नेहमी लक्षात ठेवायचं रिएक्टिव्हिटी कशी आहे प्रायमरी देन सेकंडरी अँड देन टर्शियरी. ओके हा मग आता पहिला त्यांनी दिलेला आहे बघा हा कंपाऊंड आहे CH2Cl आणि दुसरा दिलेला आहे इकडे Cl. आता या दोन मध्ये बघायचं आहे हा सरळ सरळ दिसतोय CH2Cl आहे म्हणजे हा काय आहे कंपाऊंड प्रायमरी. हा कोणता असेल रे टर्शियरी कसा असेल रे इथं C इकडे C पण इथे H आहे सेकंडरी सेकंडरी इथे H आहे दाखवत नाही आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये इट इज अ सेकंडरी. सो विच वन इज मोर रिएक्टिव्ह फर्स्ट वन हा इट इज मोर रिएक्टिव्ह. फर्स्ट लिहून घ्या मोर रिएक्टिव्ह आहे बघा दिस वन इज मोर रिएक्टिव्ह फॉर SN2. ओके हा आता नेक्स्ट वन बघा CH3 CH2 CH2I CH3 CH2 CH2I आणि दुसरा दिलेला आहे Cl दिलेला आहे हा विच वन इज मोर रिएक्टिव्ह अँड वाय. हा फर्स्ट वन वाय दोन्ही पण प्रायमरीच आहेत हा पण प्रायमरी आहे हा पण प्रायमरी आहे मग आता कोणता लावणार आयोडीन हा काय आहे काय आहे तो बेटर लिव्हिंग ग्रुप. इट इज बेटर लिव्हिंग ग्रुप. सो हा फर्स्ट वन shows high reactivity हा so CH3 CH2 CH2I is more reactive towards SN2. ओके क्लियर हा ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. आता ह्या सगळ्या रिएक्शन तुम्ही मला करून दाखवायच्या आहेत लिहून घ्या. कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन अँड राईट डाऊन द मेजर प्रोडक्ट असा क्वेश्चन आहे. ओके आपण ह्या सगळ्या रिएक्शन्स मी देते तुम्हाला तुम्ही मला त्या करून दाखवा सोप्या आहेत ट्राय करा सुरू. हा CH3 हा पहिली रिएक्शन मी देते CH काय नाव आहे रे याचं हा इट इज प्रोपीन हा प्रोपॉनियन किंवा प्रोपीन. इट इज रिएक्ट विथ HBr and peroxide. Okay, gives A. And then it is react with alcoholic KOH. Gives B. हा complete करा reaction. करा लवकर 2 मिनिटं देणार आहे मी. हा
हा काय येणार? ओके बघा, HBr आहे, पेरॉक्साइड पण आहे. हा, त्यामुळे आपोआपच इथं ऍडिशन होताना कशी होणार आहे? अँटी मार्कोनिकॉफ रूल. अँटी मार्कोनिकॉफ रूल. हा ओके, मी इथंच कम्प्लीट करते, आपण आता कट करूया. हा, सो रिएक्शन अँटी मार्कोनिकॉफ रूल. मग अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे काय होणार? Br इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरी लार्ज नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि Br इकडे अटॅच झाला. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? हा ए मिळाला आपल्याला, 1-ब्रोमोप्रोपेन. ओके, मग आता हा ए परत कशा बरोबर रिॲक्ट करायला सांगितलं त्यांनी? अल्कोहोलिक KOH बरोबर. हा, खाली रिॲक्शन करूया आपण बघा. हा, बोर्डासाठी मात्र अशा सगळ्या स्टेप लिहाव्या लागतात, बाकीच्या वेळेला तुमचं तुम्ही करू शकता. हे बघा, CH2 इथं पण येणार CH2 आणि इथे येणार Br. आता अल्कोहोलिक आहे, अल्कोहोलिक KOH म्हणजे कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे रे? ही कोणती झाली सांगा? व्हॉट इज द नेम ऑफ दिस रिॲक्शन? इट इज, त्याचा पण अभ्यास करायचा आपण. कोण सांगताय? ऍडिशन आहे. कोणत्या टाईपची ऍडिशन आहे? इट इज अ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. टाईप लक्षात ठेवा तुम्ही, याला फार इम्पॉर्टंट आहे CET आणि नीट साठी आणि JEE साठी. आता इथं अल्कोहोलिक आहे, जेव्हा आपण अल्कोहोलिक वापरतो, इथं ऍक्वस असतं तर काय झालं असतं? सबस्टिट्यूशन. हा, Brच्या ठिकाणी कुठला न्यूक्लिओफाईल आला असता? KOH. पण इथं अल्कोहोलिक आहे. अल्कोहोलिक म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलंय, अल्कोहोलवरती माणूस कसा इलिमिनेट होतो, हा, जगातनं निघून जातो. इलिमिनेट म्हणजे ही इलिमिनेशन रिॲक्शन आहे. आणि इट इज अ बीटा इलिमिनेशन. हा अल्फा कार्बन, इट इज बीटा. बीटा हायड्रोजन इलिमिनेट होणार आणि आपल्याला काय मिळणार रे सांगा? अल्कीन, CH3. हा, CH डबल बॉन्ड CH2. हा, इथला H आणि Br रिमूव्ह होणार. हा बघा, मी दाखवते पाहिजे तर. हे बघा, मी एक H सेपरेट दाखवते. हा बीटा हायड्रोजन इलिमिनेट, HBr इलिमिनेट झाला. इलिमिनेट झाले की डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड. हा, आणि हा HBr ऍसिड आहे, बेस बरोबर कंबाईन होऊन KBr प्लस H2O हा बाय प्रोडक्ट येणार. KBr plus H2O. So what is the name of this compound? It is a B compound दिलाय ना त्याने. It is a propene. झाली का रिएक्शन कम्प्लीट? हा हा ओके. आता नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 2. मॅम, त्यातला मेजर प्रोडक्ट 1-ब्रोमोप्रोपेनच ना? कशातला? हा, याच्यामध्ये 1-ब्रोमोप्रोपेन हाच मेजर येणार आहे. 2-ब्रोमोप्रोपेन इट इज अ मायनर. पेरॉक्साइड मध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे 1-ब्रोमोप्रोपेन हा मेजर येणार आहे. मग आपल्याला त्यांनी मेजर प्रोडक्टच लिहिलेले सांगितलेत करायला. सो एच हा मेजर प्रोडक्ट येणार आणि नंतर तो मेजर प्रोडक्ट अल्कोहोलिक KOH बरोबर ट्रीट करणार आहे. सो अल्कोहोलिक KOH इट इज अ इलिमिनेशन रिएक्शन, बीटा इलिमिनेशन, अगेन वी गेट प्रोपीन. म्हणजे कंपाऊंड बी काय मिळाला आपल्याला? परत प्रोपीन मिळाला. ओके, आता सेकंड बघा. हा, दुसरी रिएक्शन त्याने दिलेली आहे. एक सेकंड. हा, सेकंड रिएक्शन आहे CH3. हा, CH डबल बॉन्ड CH2 आणि इथे दिलाय त्यांनी OH. ओके, हा, इट इज रिॲक्ट विथ रेड फॉस्फरस आणि काय दिलं रे? ब्रोमीन. हा, इट इज रिॲक्ट विथ रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन. हा, अशी दिलेली आहे. गिव्स A. हा, it is then react with
सिल्वर ऑक्साइड आणि मॉइस्ट म्हणजे इट इज रिॲक्ट विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. हा Ag2O अँड वॉटर म्हणजे मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. हा अँड गिव्स बी. ओके. हा करा बघूया रिॲक्शन. आता रेड फॉस्फरस प्लस ब्रोमीन, हा याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे PbR3. हा या रिॲक्शन पासून आपल्याला इन सिटू इथं काय मिळतो आपल्याला PbR3. हा मग फॉस्फरस ट्रायब्रोमाइड वेन इट इज रिॲक्ट विथ अल्कोहोल OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय, हा कशाने रिप्लेस होणार आहे सांगा. हे बघा इथं हा Br ने रिप्लेस होणार आहे. यार हा हे बघा आपण हा एक कट करूया अगोदर. एक सेकंड. ओके. हा आता बघा. हा म्हणजे रिॲक्शन कशी होणार नेहमी सारखीच आहे बघा. हा CH3 CH OH is replaced by Br. हा डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्ड CH2. हा ए प्रोडक्ट मिळाला. आता त्याच्यानंतर इट इज रिॲक्ट विथ अगेन कशावरती मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट Ag2O म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट झाला रे AgOH मध्ये. परत काय होणार AgBr रिमूव्ह होणार, तिथं आणखी OH अटॅच होणार. सो हिअर वी गेट CH3 CH इथं परत OH आणि डबल बॉन्ड CH2 आहे तसाच ओरिजिनल कंपाऊंड मिळाला. हा B आणि हा A. ओके. हा लक्षात येते का. इट इज अ विनाइल ब्रोमाइड आहे. Br इज अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. हा इट इज अ मिथाइल विनाइल ब्रोमाइड आणि हा आपण काय मिथाइल विनाइल अल्कोहोल. हा बोला काय रे. हा बोला काय. हा काय शंका आहे. आयुपॅक नेम काय येणार याचं लिहायला सांगितलं का त्याने. आयुपॅकचे नेम नाही काय सांगितलेलं. हा तुम्ही याला काय म्हणू शकता. मॅडम AgOH कसं आलं. अरे मॉइस्ट Ag2O आहे. मॉइस्ट Ag2O म्हणजे काय सिल्वर ऑक्साइड वेन इट इज रिॲक्ट विथ वॉटर. वॉटर बरोबर जेव्हा ते रिॲक्ट होते तेव्हा तात्पुरतं AgOH तयार होतोय. सिल्वर हायड्रॉक्साइड बघा Ag हे बघा ट्वाइस AgOH हा तयार होतो तात्पुरता. आणि तो AgOH याच्या बरोबर कंबाईन होऊन AgBr हा बाय प्रोडक्ट निघणार आहे. आणि तिथं कोण OH अटॅच होणार आहे. हा लक्षात आलं. मॉइस्ट Ag2O मॉइस्ट Ag2O चाच अर्थ काय तिथं Ag सिल्वर हायड्रॉक्साइड. जसं आपण KOH बरोबर ट्रीट केल्यावरती KBr रिमूव्ह होऊन OH येतोय तसा AgOH स्टेबल नाही आहे. तो इन सिटू मॉइस्ट Ag2O मी घेतलेली आहे अशा टाइपची रिएक्शन. हा ओके. आता नाव नेक्स्ट वन. हा थर्ड वन. हा काय दिलेले त्यांनी. हा CH3 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 CH2 आणि Cl. ओके. वेन इट इज रिॲक्ट विथ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग रूट्स रिॲक्शन आहे ना ही. येते का लक्षात. मग रूट्स रिॲक्शन साठी आपण हे दोन घेतो. हा मग मी इथं लगेच दुसरा पण लिहून घेते. Cl हे बघा आय थिंक ही सोडवली ती परवा रिॲक्शन. CH2 C2 घेणार ना आपण. रूट्स रिॲक्शन आहे. इट इज अ रूट्स रिॲक्शन. मग ती आपण अशाच पद्धतीनं करतो. ओके. मग कसं येईल सांगा बघा. इथं ट्वाइस येणार. हा ट्वाइस NaCl रिमूव्ह होणार. आणि विच वन इज अ मेजर प्रोडक्ट. हा सांगा. CH3 C CH3
CH3 हा इथं काय येईल CH2 परत CH2 हा हायर अल्केन तयार होतोय रूट्स रिएक्शन मध्ये हा CH3 दिस वन ऑल्सो CH3 and CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय आला रे ट्वाइस NaCl हा व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड हा सांगा आयुपॅक नेम सांगायचं अल्केन आहे हा 2,2,5,5 tetramethyl hexane. हा 2,2,5,5 5 टेट्रा टेट्रामिथाइल मिथाइल हेक्झेन टोटल कार्बन किती आहेत 6 ना 1 2 3 4 5 6 ओके व्हेरी गुड इट इज 2,2,5,5 टेट्रा मिथाइल हेक्झेन इट इज अ रूट्स रिएक्शन ही काय आहे रूट्स रिएक्शन आहे रूट्स रिएक्शन इट इज रूट्स रिएक्शन समजलंय ओके हा आता नेक्स्ट रिएक्शन बघा क्लोरोबेन्झीन हा it is chlorobenzene when it is react with the magnesium in presence of dry ether काय होणार रे हा सांगा पटकन काय तयार होणार ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होणार कार्बन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड हा इथला जो सी आहे याला आता कोण अटॅच होणार Mg आणि पुढे Cl फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड इट इज फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड हा प्रोडक्ट तयार होतो इट इज अ ग्रिग्नार्ड रिएजंट हा काय आहे इट इज ग्रिग्नार्ड रिएजंट ओके लक्षात आला समजला का सगळ्यांना रिएक्शन ह्या होय आता नेक्स्ट क्वेश्चन बघा हा बघा आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन पुस्तक घेतलं ना सगळ्यांनी हा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरे नेम द नेम द रिएजंट used to bring about the following conversion ओके आता आपण सगळी रिएक्शन पण लिहायची कंप्लीट हा बघा आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे VI मधला त्यातला मी पहिला घेते तो त्यांनी फक्त काय सांगितलं रिएजंट सांगा पण आपण कंप्लीट रिएक्शन करायचे ब्रोमो इथेन टू इथॉक्सी इथेन हा चला ब्रोमो इथेन च कन्वर्जन आपल्याला कशात करायचं आहे इथॉक्सी इथेन ओके हा पहिल्यांदा आपण काय करूया रिएक्टंटचं स्ट्रक्चर काढूया प्रोडक्टचं पण स्ट्रक्चर काढूया आणि मग ठरवूया आता ब्रोमो इथेन म्हणजे कसा असणार आहे हा इट इज CH3 CH2 आणि इथं काय येणार रे Br हा प्लस याच्याबरोबर कोणतं रिएक्ट होणार आहे आपल्याला माहित नाही कोण रिएक्ट होणार आहे ते आपण हुडकून काढायचं आहे हा टू गिव्स काय मिळतोय आपल्याला इथॉक्सी इथेन कसं काढणार रे इथॉक्सी इथेन हा इथर आहे ना हा C2H5O इथॉक्सी इथेन C2H5 म्हणजे आपल्याला इथर तयार करायचं आहे मग आता हा it is a nucleophilic substitution reaction it is also nucleophilic substitution reaction आहे कशा बरोबर ट्रीट करावं लागेल आठवा कोण सांगताय व्हेरी गुड इट इज रिएक्ट विथ सोडियम इथॉक्साइड NaOC2H5 सोडियम इथॉक्साइड ऑन हीटिंग NaBr रिमूव्ह होणार अँड वी गेट इथर कोणता इथर मिळाला इथॉक्सी इथेन हे त्याचा आयुपॅक नेम आहे इथॉक्सी इथेन म्हणजे इथं रिएजंट कुठला वापरलाय आपल्याला रिएजंटचं नाव विचारलंय कुठला रिएजंट वापरलाय आपण सोडियम इथॉक्साइड या रिएक्शन सगळ्या झालेल्या आहेत म्हणून मी सांगितलंय की तो पार्ट अगोदर करा
ओके. आता नेक्स्ट विचारले आपल्याला 1 क्लोरोप्रोपेन टू नायट्रोप्रोपेन. हा बी बघा. 1 क्लोरोप्रोपेन टू नायट्रोप्रोपेन. 1 नायट्रोप्रोपेन. हा कोण सांगते मला? सिल्वर नायट्राइट. व्हेरी गुड. सिल्वर नायट्राइट. बघा लक्षात येते का? इकडे लक्ष द्या. परत जनरल रिएक्शन देते. अल्काइल हलाइड ह्या तोंडपाठच पाहिजेत हा. वेन इट इज रिएक्ट विथ पोटॅशियम नायट्राइट KNO2. पोटॅशियम नायट्राइट जेव्हा वापरतो, हे बघा पोटॅशियम नायट्राइट जेव्हा आपण वापरतो तेव्हा कंपल्सरी आपल्याला काय मिळतंय? R काय येणार? ONO अल्काइल नायट्राइट मिळतोय. लक्षात ठेवा ॲम्बिडेंटेट न्यूक्लिओफाइल आहे. ॲम्बिडेंटेट म्हणजे इथं तो O न अटॅच होतोय. O आणि N दोन्ही पण न्यूक्लिओफिलिक एंड आहेत. मग पोटॅशियम नायट्राइट वापरला तर तो O न अटॅच होतोय. अल्काइल नायट्राइट मिळतोय. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. आणि जर अल्काइल हलाइड हे बघा इथंच दाखवते. when it is react with silver nitrite. सिल्वर नायट्राइट त्यावेळेला मात्र N अटॅच होणार आणि वी गेट नायट्रो अल्केन. हा मेन पॉइंट आहे बिकॉज इट इज अ ॲम्बिडेंटेट लिगँड. NO2 इज अ ॲम्बिडेंटेट लिगँड. लिगँड म्हणण्यापेक्षा आपण न्यूक्लिओफाइल म्हणूया आता. सो इट इज अ नायट्रो अल्केन. मग आता आपल्याला तोच तयार करायचा आहे. नायट्रो अल्केनच तयार करायचा आहे. त्यामुळे तो कशाबरोबर ट्रीट केला पाहिजे? सिल्वर नायट्राइट बरोबर. आता करा बरे रिएक्शन. 1 क्लोरोप्रोपेन. कसं येणार स्ट्रक्चर सांगा? CH3 CH2 CH2 Cl. when it is react with silver nitrite AgNO2 on heating AgCl रिमूव्ह होणार and we get one nitropropane प्लस AgCl. म्हणजे इथं कुठला वापरलेला आहे आपण? सिल्वर नायट्राइट. हा रिएजंट आपल्याला वापरावा लागणार. सिल्वर नायट्राइट. ओके क्लिअर? आता सेकंड सी बघा. आता सी दिलेला आहे त्यांनी. क्लोरोबेन्झीन टू बायफिनाइल. सांगा कोण सांगते ही रिएक्शन? सिल्वर सायनाइड. सोडियम सिल्वर सायनाइड. एक सेकंड मी 1 मिनिट. सी घ्यायचं होतं ना, मी डी लिहायला. 1 सेकंड. बरं ठीक आहे, अगोदर आपण डी घेऊया. आता मी लिहिलेस तर परत कुठं खोडत बसू. आपण डी अगोदर सोडूया. क्लोरोबेन्झीन टू बायफिनाइल. कोण सांगते? सोडियम. What is the name of this reaction? Fitting reaction. Fittig reaction. It is Fittig reaction. Very good. Fittig reaction. काय आहे Fittig reaction बघा? क्लोरोबेन्झीन. When it is react with sodium metal in presence of dry ether. In presence of dry ether. So here NaCl remove होणार. Twice NaCl remove होणार and we get biphenyl. 2 फिनिल ग्रुप तुम्ही अटॅच करून दाखवू शकता. असंही लिहिलं तरी चालतंय. नो प्रॉब्लेम. बायफिनाइल प्लस ट्वाइस NaCl. म्हणजे इथं कोणता रिएजंट वापरतोय आपण? सोडियम मेटल. आता नेक्स्ट बघूया. सी राहिलाय ना आपला. सी काय दिले बघा बरे? इथाइल ब्रोमाइड टू इथाइल आयसोसायनाइड. इथाइल
हा व्हेरी गुड. इथाइल ब्रोमाइड टू इथाइल आयसोसायनाइड. इथाइल आयसोसायनाइड. हा हे पण ऍम्बिडेंटेट लिगँड बद्दलच आहे बघा. लक्षात येते का? अल्किल हालाइड व्हेन इट इज रिॲक्ट विथ अल्कोहोलिक केसीएन. सीएन हा ऍम्बिडेंटेट फाईल आहे. सो याच्या बाबतीत सायनाइड मिळतोय. हा बट वेन इट इज रिॲक्ट विथ एजीसीएन सिल्वर सायनाइड त्यावेळेला मात्र नायट्रोजननी तो अटॅच होतोय. RNC आयसोसायनाइड. ओके क्लिअर. हा मग आता करा बघूया ही रिॲक्शन. हा हा बघा. इथाइल ब्रोमाइड C2H5Br. हा आपल्याला आयसोसायनाइड पाहिजे म्हणजे कोणता रिएजंट वापरायला पाहिजे? अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड. ऑन हायड्रोलायसिस इट गिव्स इथाइल आयसोसायनाइड NC. सॉरी हा इथं NC घ्या. इथाइल आयसोसायनाइड प्लस AgBr. आल्या लक्षात रिॲक्शन सगळ्यांना? हा समजलंय? हो. आता पुढचा क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. हा तो सोडवता येईल तुम्हाला. बरं ठीक आहे का? मी घेतला होता हा कुणास ठाऊक? घेतला होता का रे? आठवते? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट. चला घेऊया आपण सगळं परत. हा बॉइलिंग पॉइंट ऑर्डर एक दिलेला आहे त्यांनी 1 ब्रोमोप्रोपेन. 1 ब्रोमोप्रोपेन. दुसरा दिलेला आहे 2 ब्रोमोप्रोपेन. मला वाटतं हा मी सोडवला होता. 1 ब्रोमोब्युटेन. आणि नेक्स्ट आहे तो 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. ओके आपण याला आता नंबरिंग देऊया म्हणजे लक्षात येईल. सपोज इट इज 1, इट इज 2, 3 आणि 4. सो एनीबडी टेल मी ऑर्डर दाखवा. इन्क्रीजिंग ऑर्डर. हा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल? Fourth. Fourth one has. थर्ड. बर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल? सेकंड. लॉंगेस्ट. काय सांगितलं मी? जेवढं ब्रँचिंग वाढेल तेवढा बॉइलिंग पॉइंट कमी होतो. म्हणजे सगळ्यात जास्त अनपेअर्ड कोण आहे? हा ब्युटेन. लॉंगेस्ट चेन आहे. पहिल्यांदा प्रोपेन पेक्षा ब्युटेनचे बॉइलिंग पॉइंट जास्त असतात. हा कारण मॉलिक्युलर मास जास्त म्हणून बॉइलिंग पॉइंट वाढला. साईज जास्त आहे. आता 1 ब्रोमो N चा जास्त असतो म्हणजे सगळ्यात जास्त कुणाचा येणार? लक्षात येते ना तुमच्या? सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोण येणार आहे बघा? 1 ब्रोमो ब्युटेन. थर्ड वनचा जास्त येणार. हा त्याच्यानंतर कोण येणार आहे? First. डी. 1 ब्रोमो प्रोपेन का 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन? 1 ब्रोमो. प्रोपेन. फोर्थ येणार रे. कारण मोलर मास जास्त येतोय ना. लिंक तशीच झाली पण मोलर मास जास्त आहे. सो फोर्थ वन. मॅडम ब्रांचिंग वाढल्यावर कमी होतं ना बॉइलिंग पॉइंट? अरे हे आपण आयसोमरच्या बाबतीत तो रूल आहे. हे दोन एकमेकांचे एक सेकंड. हे दोन एकमेकांचे काय आहेत? आयसोमर आहेत. हे दोन एकमेकांचे काय आहेत? आयसोमर आहेत. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा 1 ब्रोमो प्रोपेन आहे बघा. मी स्ट्रक्चर काढते फक्त स्केलेटन दाखवते. 1 ब्रोमो प्रोपेन हा 3 कार्बनचाच आहे. हा
आणि नंतर 2 ब्रोमोप्रोपेन. हा, आता ह्या दोघांमध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार रे? 1 ब्रोमो. हा, म्हणजे ह्या दोघांमध्ये 1 आणि 2 मध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त मिळाला? पहिल्याचा. ओके. हा, आता बघा 1 ब्रोमो ब्युटेन 1 2 3 4 आणि हा Br. हा 1 ब्रोमो ब्युटेन आहे. दुसरा 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन 1 2 3, इथं CH3 आणि इथं Br. हे दोन काय आहेत एकमेकांचे? 1 ब्रोमो मॅम. 1 ब्रोमो आहे का? 1 ब्रोमो. हा हा, एक मिनिट. हा, इथे येणार C. इथे येणार CH2Br ना. हा, इथं काय येणार आहे? CH आणि इथे येणार CH3. पण हे दोन पण काय आहेत रे एकमेकांचे? आयसोमरच आहेत ना. मी ह्या दोघांमध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त येणार आहे? इथं चेन कितीची आहे? 1 2 3 4. इथं कितीची आहे? 1 2 3. तर ह्याच्यामध्ये वरचा जास्त आला, थर्डचा जास्त आला फोर्थ पेक्षा. ओके, आता एवढं तरी कळलं. आता या दोन्ही मध्ये बघा ह्यांचा मोलर मास, हे बघा या दोघांचा मोलर मास कमी आहे. हे प्रोपेन आहेत, हे प्रोपेनचे आयसोमर आहेत, हे ब्युटेनचे आयसोमर आहेत. त्यामुळे मोलर मास वाढला की बॉइलिंग पॉइंट वाढतो. म्हणून पहिल्यांदा थर्ड येणार, नंतर फोर्थ येणार, नंतर फर्स्ट येणार आणि सगळ्यात कमी सेकंड येणार. लक्षात येते का? क्लिअर? पहिला रूल नेहमी लक्षात येतो का? हे बघा आम्ही जर असं दिलं CH3Br, इकडे लक्ष द्या, C2H5Br आणि C3H7Br. बॉइलिंग पॉइंट कसा वाढत जातो? हे बघा, ऍज द मॉलिक्युलर वेट मोलर मास इन्क्रीजेस. हा रूलच आहे ना, मोलर मास इन्क्रीज, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज. आणि आयसोमरच्या बाबतीत मात्र ऍज द ब्रँचिंग इन्क्रीजेस, आयसोमर मेन पॉइंट तो आहे. इन केस ऑफ आयसोमर ब्रँचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीज. लक्षात येते का? जसं ब्रँचिंग वाढेल तसं बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. हे दोन आयसोमर आहेत, हे दोन आयसोमर आहेत. ह्या दोघांमध्ये याचा जास्त असणार आहे, ह्या दोघांमध्ये याचा जास्त असणार आहे. आता ह्या आणि ह्याच्यामध्ये ह्यांचा मोलर मास कमी आहे, ह्या दोघांचा मोलर मास जास्त आहे. त्यामुळं ह्या दोघांपेक्षा ह्या दोघांचे बॉइलिंग पॉइंट जास्तच असणार आहे. सो रूल प्रमाणे काय येणार? अगोदर सगळ्यात जास्त थर्ड, नंतर येणार आहे फोर्थ, नंतर येणार आहे फर्स्ट आणि मग सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट सेकंड वन. इट इज अ बॉइलिंग पॉइंट ऑर्डर. क्लिअर? मॅडम फोर्थ प्रोपेन आहे आणि थर्ड ब्युटेन आहे, मग ते एकमेकांच्या आयसोमर कसं असतील? अगं वरती मिथाइल लिहिलाय की मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा काय येईल सांग? 1 2 3 4 C4. हायड्रोजन किती झाले? 3 आणि 3 6 7 8 9 C4H9Br. ओके, आता याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार? इथं असणार आहे CH3, इथे येणार आहे CH2Br. बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 3 9 CH9C4. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा ब्रँचड मध्ये जातोय. इट इज अ आयसोब्युटाइल ब्रोमाइड. It is a N-butyl bromide. So these two are the isomer. Same molecular formula, different structural formula. Chain isomer आहेत हे एकमेकांचे. क्लिअर? समजलंस का? हा, हे दोन्ही पण आयसोमर आहेत. हे नुसती अशी चेन धरायची नाही, वरचा मिथाइल ग्रुप पण आहेच की. हा, हे दोन एकमेकांचे आयसोमर आहेत. हा N प्रोपाइल ब्रोमाइड आहे,
सॉरी एन ब्युटाइल ब्रोमाइड आहे, हा आयसोब्युटाइल ब्रोमाइड आहे. प्रायमरी, दोन्ही पण प्रायमरीच आहेत पण आयसोमर आहेत. हा एन ब्युटाइल ब्रोमाइड, इट इज आयसोब्युटाइल ब्रोमाइड. इथं ब्रँचिंग येते त्यामुळे ह्याच्याशी कम्पेअर केलं तर ह्याचा बॉइलिंग पॉइंट कमी, पण ह्या दोघांशी कम्पेअर केलं तर ह्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त का, तर ह्याचं मोलर मास जास्त आहे. इट हॅज हायर मोलर मास. मोलर मास जास्त असल्यामुळे ह्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. कारण इथं पण 3 ची चेन आहे, इथं पण 3 ची चेन आहे, इथं पण 3 ची चेन आहे. मग तुम्ही कशाशी रिलेटेड काढणार, मोलर मासशी. ह्याचा मोलर मास जास्त त्यामुळे ह्या दोघांपेक्षा ह्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार. म्हणून थर्ड, मग फोर्थ, मग फर्स्ट आणि सगळ्यात कमी हा. क्लिअर झाला का पॉइंट? अरे हो नाही काय म्हणा. हा ठीक आहे. हो क्लिअर झालं. हा ठीक आहे. आता पुढचं बघा, मॅच द फॉलोइंग. सांगा पटपट. अरे प्रत्येक क्वेश्चन मला सोडवून द्यायला लावताय तुम्ही लोक. हा CH3 CH. आता बघूया, थांबा जरा. CH3 हा दिलेला आहे. दुसरा दिलेला आहे CH2 डबल बॉन्ड CH2X. हा तिसरा दिलेला आहे CH2 डबल बॉन्ड CHX. मी अजून एक देते. हा CH2X. ओके. सो आता हे जे सगळे आहेत हा, तर मॅच द फॉलोइंग म्हणजे यांनी सरळ सरळ काय सांगितलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. हा आपण क्लासिफिकेशन कशावर घेतलेलं आहे, इफ द हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम देन इट इज नोन ॲज अल्काइल हॅलाइड. इफ हॅलोजन ॲटम इज अटॅच, अल्काइल हॅलाइड आहे, त्याच्यामध्ये परत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड येते. त्याच्यानंतर अलाइल हॅलाइड, त्याच्यानंतर बेन्झाइल हॅलाइड, हा त्याच्यानंतर अराइल हॅलाइड पण आहे आणि आणखीन एक काय, Vinyl halide. विनाइल हॅलाइड. मग आता सांगा हा कोणता, हा कशामध्ये येणार, Alkyl halide. कोणता अल्किल हॅलाइड आहे, प्रायमरी, सेकंडरी का Secondary. टर्शरी? हा मॅच द फॉलोइंग तुम्ही घरी करू शकताय, मी फक्त इथे सांगते. इट इज अ सेकंडरी अल्काइल हॅलाइड. ओके. हे जरा वेगळं दिलंय मी थोडस, तुम्ही घरी तो मॅच द फॉलोइंग तुमचं तुम्ही करा. हा काय येणार सांगा रे, अलाइल हॅलाइड. अलाइल. काय डेफिनेशन अलाइलची, हायड्रोजन ॲटम अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. To carbon. हा अलाइल हॅलाइड. ओके. हा कशामध्ये येणार, विनाइल Halide. हॅलोजन ॲटम अटॅच्ड टू डायरेक्ट sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, सो इट इज विनाइल हॅलाइड. हा नेक्स्ट, हा हॅलोजन ॲटम अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू एरोमॅटिक रिंग, इट इज नोन ॲज बेन्झाइल हॅलाइड. क्लिअर, समजलं का? हा ओके ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, हॅलो अल्केन्स. हा गिव्ह रिझन्स. हा मग मी लिहून नाही देणार, फक्त लक्ष द्या, ते क्वेश्चन तुमचं तुम्ही लिहायचे आहेत. हा हॅलो अरिन्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन हॅलो अल्केन्स. कोण सांगते मला, रिएक्टिव्हिटीच्या बाबतीत जर बघितली तर हॅलो अरिन्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन हॅलो अल्केन्स म्हणजे अल्काइल हॅलाइड. हॅलो अल्केन्स का बरे, कोण सांगते? In alkyl halide, the carbon CH bond is sp3 hybridized and greater bond length असते. हा व्हेरी गुड. आणि इन हॅलो अरिन्स, हा कार्बन हॅलोजन बॉन्ड कॅरी डबल बॉन्ड कॅरेक्टर ड्यू टू रेझोनन्स. हा सो इट इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड, हेन्स इट इज लेस रिएक्टिव्ह दॅन हॅलो अल्केन. हा लिहिता येईल तुम्हाला. ओके ठीक आहे. आता गिव्ह रिझनचे जे चारही आहेत त्यातला पहिला मी सांगितला, दुसरा, तिसरा, चौथा, हा हे सगळे तुम्ही बघायचे आहेत.
हा परत डिस्टिंग्विश बिटवीन SN1 SN2 ते पण मी घेतलेलं आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. हा हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही करायचे आहेत. ओके लक्षात येते का? आहे त्याचे क्वेश्चन्स. तुम्ही जर टेक्स्टबुक नीट वाचलं ना तर त्याचे आन्सर्स तुम्हाला सापडतील. तर क्वेश्चन नंबर 3, 4, 5 त्याची तयारी पुस्तकामध्ये बघून तुमची तुम्ही करायचे ते लिहा क्वेश्चन्स. ओके उद्या आपण क्वेश्चन नंबर 6, 7 हे बघायचं आणि थोडे मी MCQs वगैरे टाकणार आहेत. ठीक आहे आपण आज इथं स्टॉप करूया. त्याच्यानंतर फिजिक्स आय थिंक लेक्चर होईल तुमचं. सॉरी आज 4 वाजता मॅथ्सचे लेक्चर होईल म्हणून आले बघा. एक सेकंद थांबा लगेच जाऊ नका. सरांना फोन करे फिजिक्स होणार आहे का म्हणून. आज फिजिक्स होणार आहे की नाही मला माहित नाहीये विचारते नाहीतर मग आपण घेऊया. तोपर्यंत जरासं घेऊया. कन्वर्ट द फॉलोइंग. क्वेश्चन लिहून घ्या. कन्वर्ट द फॉलोइंग. प्रोपीन टू प्रोपॅन 1 ऑल. प्रोपीन टू प्रोपॅन 1 ऑल. ओके प्रोपीन टू प्रोपॅन 1 ऑल. हा करून दाखवा बघूया. हे 1 किंवा 2 स्टेप मध्ये पण होऊ शकतं. बरं आज काय फिजिक्सचं लेक्चर होणार नाही त्यामुळे मीच अजून थोडा वेळ घेणार आहे. ओके आपण हाच संपूया पॉइंट. हा चला आता रिएक्शन करायच्या. प्रोपीन टू प्रोपॅन 1 ऑल. एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये पण करू शकताय. ट्राय करा. चला प्रोपीन टू प्रोपॅन 1 ऑल किंवा एका स्टेप मध्ये पण रिएक्शन होऊ शकते. कोण सांगते मला? प्रोपीन फर्स्ट अँटी मार्कोनिको रूल वापरून मॅडम प्रोपेन तयार करू. हा एक सेकंड आहे बघा. प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा त्याचं कन्वर्जन आपल्याला प्रोपॅन 1 ऑल मध्ये करायचंय. हा कसं करणार? तुम्हाला ही रिएक्शन आठवते का? आपण 11वीत सुद्धा ही रिएक्शन बघितली होती. ही रिएक्शन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. आता सपोज हॅलोजन डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड आहे म्हणून मी सांगते. अजून एका पद्धतीने पण आपण हा प्रिपेअर करतो. पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रमाणे कसं कराल? हा बरोबर आहे मगाशी सांगितलेलं अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे प्लस HBr बरोबर ट्रीट करा. हा इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. हा काय मिळेल सांगा आता मला? प्रोपेन प्लस प्रोपेन कसा असेल? CH3 1 ब्रोमोप्रोपेन. प्रोपेन मिळणार आपल्याला. हा बाय प्रोडक्ट मिळाला. सॉरी मेन प्रोडक्ट. हा आता हा मिळाला. आता आपल्याला अल्कोहोल काढायचा आहे. प्रोपॅन 1 ऑल. मग Br च्या ठिकाणी OH आणण्यासाठी कशा बरोबर ट्रीट करावं लागेल रे? KOH वापरा किंवा NaOH वापरा तुमच्यावरती डिपेंड आहे. सो हिअर वी गेट CH3 CH2 CH2 OH प्लस KBr. किंवा आपण मागच्या वर्षी केलं होतं बघा H2SO4 बरोबर ट्रीट करून हायड्रोलायसिस करून सुद्धा आपल्याला अल्कोहोल मिळू शकतो. नाही पण तो प्रोपॅन टू ऑल मिळणार नाही. हीच मेथड बरोबर आहे. आपल्याला पेरॉक्साइड प्रमाणे अगोदर करावं लागणार आणि नंतर इट इज रिएक्ट विथ aqueous KOH टू गिव्ह 1 प्रोपेनॉल. समजलं सगळ्यांना? हा इथं जर पेरॉक्साइड नाही वापरला तर Br इथं येणार. मग परत तो aqueous KOH बरोबर म्हणजे आपल्याला 2 प्रोपेनॉल मिळणार. आपल्याला प्रोपॅन 1 ऑल पाहिजे त्यामुळे पेरॉक्साइड वापरणार आणि मग करणार. इथं अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे ऍडिशन करावी लागते. अजून एक आहे ती आपण अल्कोहोल चॅप्टर मध्ये हीच रिएक्शन आपण अल्कोहोल चॅप्टर मध्ये परत बघणार आहे वेगळ्या मेथडने. हा तेव्हा मी सांगेन. आता सध्या ही सफिशियंट आहे याच्याप्रमाणे. नेक्स्ट बघा बेन्झाइल अल्कोहोल टू बेन्झाइल सायनाइड. हा करा. बेन्झाइल अल्कोहोल टू बेन्झाइल सायनाइड. हा करा बघूया.
बेन्झाईल अल्कोहोल टू बेन्झाईल सायनाइड. बेन्झाईल अल्कोहोलचा पहिल्यांदा फॉर्म्युला काय येणार रे? फॉर्म्युले काढता यायला पाहिजेत. CH2OH. हा, इट इज, इथं दाखवते मी, CH2OH. हा बेन्झाईल अल्कोहोल हा. ओके. आता इथं आपल्याला काय काढायचंय? OH च्या ठिकाणी CN आणायचंय. मग डायरेक्ट तर करू शकत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? हा, तुम्ही KCN बरोबर ट्रीट करणार, पण रिएक्शन काय आहे? ही अशी रिएक्शन आहे, अल्काइल हॅलाइड. When it is react with KCN, then it is used as RCN. म्हणजे इथं OH च्या ठिकाणी आपल्याला काय आणलं पाहिजे रे अगोदर? कुठला तरी हॅलोजन आणला पाहिजे. मग हॅलोजन आणण्यासाठी OH ग्रुप X मध्ये करण्यासाठी आपण कशा बरोबर ट्रीट करतो? इट इज रिएक्ट विथ, अरे कितीतरी रिएक्शन आहेत ना. PCl3 आहे, PCl3, PCl5, SOCl2, थायोनिल क्लोराइड, कितीतरी आहेत. मग आता मी सपोज PCl3 बरोबर ट्रीट केलं, फॉस्फरस ट्रायक्लोराइड बरोबर ट्रीट केलं. कशा बरोबर पण तुम्ही करू शकताय. ओके. मग इथं काय मिळणार मला? हे बघा, OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय Cl प्लस बाय प्रोडक्ट काय येणार आहे? H3PO3. रिएक्शन बॅलन्स करा. इथं थ्राईस येणार, इथं पण थ्राईस येणार. झालं. आता मग तुम्ही कशा बरोबर ट्रीट करणार? KCN बरोबर ट्रीट करणार. अल्कोहोलिक KCN. हा, लक्षात येते का? रिएक्शन 2 त्याच वेळा आहेत. हा, देन इट इज रिएक्ट विथ. हा बोला. अल्कोहोलिक KCN. हा, काय प्रॉब्लेम आहे? हा, KCN बरोबर काय येणार आहे? हिअर वी गेट CH2CN प्लस बाय प्रोडक्ट काय येणार? KCl. In this way we get benzyl cyanide. कशापासून? बेन्झाईल अल्कोहोल पासून. बेन्झाईल अल्कोहोल गिव्स बेन्झाईल सायनाइड. समजलं का? 2 स्टेप मध्ये ही रिएक्शन आपण कॅरी केलेली आहे. ओके. आता नेक्स्ट तुम्ही करून दाखवायचंय मला. इथेनॉल टू प्रोपेन नायट्राइल करा. इथेनॉल ए, घरातले आवाज बंद करा रे बाळानो. इथेनॉल प्रोपेन नायट्राइल. प्रोपेन नायट्राइल. आवाज नको आहे. बाकीचे आवाज, हा, बाकीचे आवाज बंद करा. प्रोपेन नायट्राइलचं स्ट्रक्चर काय येईल रे सांगा? हा, कसं येणार सांगा? इथेनॉल, इथेनॉलचं स्ट्रक्चर काय? हा, CH3 CH2OH. हा, ठीक आहे. आता या इथेनॉलचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? प्रोपेन नायट्राइल. प्रोपेन नायट्राइलचं काय येणार? 1, 2. प्रोपेन नायट्राइल म्हणजे इथं CN येणार आहे. हा, लक्षात येत आहे? म्हणजे हे आहे बघा, CH3 CH2 CN. इट इज अ प्रोपेन नायट्राइल. बरेच जण असं लिहितात. हा, मी सांगते तुम्हाला, काय काय जण असं लिहितात, इट इज अ प्रोपेन नायट्राइल. नो, इट इज अ ब्युटेन नायट्राइल. 1, 2, 3 कार्बनचा प्रोपेन नायट्राइल. मग आता इथं पण काय करावं लागेल सांगा? अल्कोहोलचं कन्व्हर्जन अगोदर कशामध्ये करायला लागेल? कुठल्या तरी Cl हॅलाइड मध्येच करावं लागणार ना. मग तुम्ही KCN बरोबर ट्रीट करणार. हा, मग OH ग्रुप Cl मध्ये कन्वर्ट करायचा. इट इज रिएक्ट विथ PCl3 किंवा PCl5 किंवा थायोनिल क्लोराइड, काही पण वापरा. आता मी थायोनिल क्लोराइड वापरते. माझ्यावरती डिपेंड आहे, मी काय पण वापरू शकते. ओके. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरा, पण फक्त प्रोडक्ट तयार करा, नवीन तयार करू नका काही. ओके, ठीक आहे. आता थायोनिल क्लोराइड वापरल्यावरती काय होणार रे सांगा? रिफ्लक्स. हा, Cl ग्रुप इथे अटॅच होणार, HCl आणि SO2 हा बाय प्रोडक्ट येणार. इट इज अ बेस्ट मेथड. CH3 CH2 Cl
प्लस SO2 प्लस HCl. ओके, हा प्रोडक्ट मिळाला अँड देन इट इज रिॲक्ट विथ, इथंच मी दाखवते, इट इज रिॲक्ट विथ अल्कोहोलिक KCN. सो हिअर वी गेट CH3 CH2 CN, प्रोपेन नायट्राइल, इथाइल सायनाइड, हा किंवा प्रोपेन हे आयुपॅक नेम आहे, नायट्राइल. क्लिअर? हा झालं इथंपर्यंत? ओके. नाव नेक्स्ट वन बघा. टेक्स्ट आता तुम्ही मला करून दाखवायचं आहे. ब्यूट 1-ENE 2 N ब्युटाइल आयोडाइड. ओके, करा बघूया. मॅडम 1 मिनिट वरती स्क्रोल करता का? हा थांबा. ब्यूट 1-ENE, 1 मिनिट करते. 2 N ब्युटाइल आयोडाइड. हा बाकीच्यांनी हे करायला सुरुवात करा. हा हा ठीक आहे, कर. झालं. हा ठीक आहे. ओके. हा आता खालची आता तुम्ही करायची. हा ब्यूट 1-ENE 2 N ब्युटाइल आयोडाइड. हा ट्राय करा कसं करायचं आणि तुम्ही मला सांगायचं. आता विचार करा. पहिल्यांदा स्ट्रक्चर तर काढता यायला पाहिजे. ब्यूट 1-ENE आहे, CH3 CH2 CH2 CH, ब्यूट 1-ENE ना. हा सॉरी, एक सेकंड, इथे H येणार ना, CH. CH डबल बॉन्ड CH2 पाहिजे. हा CH डबल बॉन्ड CH2. ओके, व्हेरी गुड. हा आता ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? N ब्युटाइल आयोडाइड. हा बघा आता N ब्युटाइल आयोडाइडचं स्ट्रक्चर तर माहित आहे तुम्हाला. आहे बघा, CH3 CH2 CH2 CH2I. ओके, काय करावं लागेल? ऍडिशन टू HX. HBr in peroxide. हा HBr घेणार, म्हणजे पहिल्यांदा आपण HBr घ्यायचं. हा ओके, व्हेरी गुड. HBr इन काय घेणार आपण? पेरॉक्साइड. Peroxide. ओके. काय येणार मग सांगा? CH3 CH2 CH2 CH2. CH2 पेरॉक्साइड Br. म्हणजे अँटी मार्कोनिक वापरली तर CH2 आला आणि तर CH2 Br आला. पण आपल्याला आयोडाइड पाहिजे, मग काय करावं लागेल? NaCl वर. फिंकलस्टेन, NaCl नव्हे, NaI, NaL. फिंकलस्टेन रिॲक्शन. हा येते का लक्षात? फिंकलस्टेन रिॲक्शन when it is react with sodium iodide in dry acetone. Acetone. काय होणार? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. Br रिमूव्ह, तिथं I जाणार अँड यू गेट N ब्युटाइल आयोडाइड. I प्लस NaBr. हा ही फिंकलस्टेन रिॲक्शन आपण इथे वापरलेली आहे. हा 2-2 कन्वर्जन मध्ये आपल्याला करावं लागतंय. झालं का लिहून सगळ्यांचं? बघा झाले मॅडम. हा ठीक आहे. आता पुढची रिॲक्शन बघा. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड टू आयसोब्युटाइल ब्रोमाइड. मॅडम 5 काय? 2 क्लोरोप्रोपेन. बर हा तो एक राहिलाय का? बर तो घ्या. 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपॅन 1 ऑल. कोण सांगते मला? 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपॅन 1 ऑल. ओके. 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपॅन 1 ऑल. कसं करायचं? अल्कोहोलिक मॅडम जरा खालती घ्या की. काय रे?
वरती लिहायची आहे का अजून? हो. ही ट्राय करा. 2 chloropropan to propan 1 all. झालं मॅडम. हा, आता खालची रिएक्शन करा. 2 chloropropan. कोण सांगते मला ही रिएक्शन? याचं कन्व्हर्जन शेवटी मला प्रोपॅन 1 ऑल मध्ये करायचंय. एनीबडी टेल मी. अल्कोहोलिक KOH वर react होईल. हा, इट इज रिॲक्ट विथ, पहिल्यांदा काय केलं? अल्कोहोलिक KOH. बरं ठीक आहे, करत जाऊया. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे करत जाऊया. ओके. हा, इट इज रिॲक्ट विथ अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक म्हणजे इलिमिनेशन. मग कोणता प्रोडक्ट मिळणार सांगा मला? प्रोपीन. हा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस बाय प्रोडक्ट काय काय आले? KCl प्लस H2. हा, ओके, म्हणजे आपल्याला मिळाला प्रोपीन. ठीक आहे. बर, आता याच्या पुढे काय करणार? React Perox. with HBr peroxide. हा, HBr and peroxide. ओके, मग काय होणार सांगा? 1 bromopropane. हा, हिअर वी गेट 1 bromopropane. CH3, हा इथं काय येणार? CH2 सिंगल बॉन्ड CH2Br. Br. 1 bromopropane. अँटी मार्कोनिकॉफ रूल, इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन येते. हा, अँटी मार्कोनिकॉफ रूल मध्ये फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन येते आणि मार्कोनिकॉफ रूल मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन येते. ओके. हा, आता याच्या पुढे Aqueous NaOH. इट इज रिॲक्ट विथ aqueous NaOH किंवा KOH काही वापरू शकताय. सो फायनली वी गेट प्रोपॅन, सॉरी ब्युटॅन. हा, काय आहे? प्रोपॅनॉल ना. हा, OH प्लस KBr. मिळाला पाहिजे तो प्रोडक्ट. हा, प्रोपॅन 1 ऑल. ओके. हा, व्हेरी गुड. आता पुढचा बघा बरे. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड टू आयसोब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड टू आयसोब्युटाइल ब्रोमाइड. कोण सांगते मला? आयसोब्युटाइल ब्रोमाइड. Alcoholic KOH. अल्कोहोलिक KOH आणि नंतर अँटी मार्कोनिक. ठीक आहे, बघूया आता. हा, करा रिएक्शन सगळ्यांनी. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड कसं दाखवतो आपण? हा, मुलांपैकी काय कोणाचा आवाजच येत नाही. हो रे. हा, समजतंय सगळ्यांना? हो. मी मुलांना विचारले. अरे मुलं आहेत की नाहीत कोण? सिद्धार्थ आमने. ऊन आहे का ऊन आहे? मला तर एक वेळा वाटते नुसतंच मोबाईल सुरू करून ही फिरतेच का? आहे का? हा हा, अरे मग बोलत जावा की रे. हा, मला पण क्लास नसल्यामुळं ना असं मजा येईना. तुम्हाला मारायला वगैरे मजा येत होती मला. हा, समोर बसून. हा, ठीक आहे, जेव्हा क्लास सुरू होईल ना तेव्हा मी सगळं भरून काढते. डोंट वरी. ठीक आहे. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड स्ट्रक्चर कसं येणार?
इट इज लाईक दिस. हे बघा CH3 इकडे येणार टर्शरी. हा टर्शरी आहे, याला ब्रोमीन अटॅच होणार. ओके, बघा आता काय करावं लागेल. इट इज रिॲक्ट विथ अल्कोहोलिक KOH. हा, कारण त्याशिवाय तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार नाहीये. अल्कोहोलिक KOH म्हटल्यावरती इलिमिनेशन रिएक्शन. हा पण बीटा आहे, हा बीटा आहे, हा बीटा आहे. कुठला पण आपण करूया. इकडचा मी केला HBr रिमूव्ह. या सगळ्या 11वीच्या रिएक्शन आहे. सो हिअर वी गेट कुठला प्रोडक्ट मिळणार आहे. आयसोब्युटिलीन किंवा आयसोब्युटीन डबल बॉन्ड CH2 प्लस बाय प्रोडक्ट KBrH2O. हा, ते लिहा तुम्ही. प्लस KBr आणि H2O. ओके, आता हा आयसोब्युटिलीन मिळाला. आता याच्यापासून आपल्याला आयसोब्युटाइल ब्रोमाइड आणायचं आहे. मग कशा बरोबर ट्रीट करायला लागेल. पेरॉक्साइड. हा, इट इज रिॲक्ट विथ HBr अँड पेरॉक्साइड वापरायला पाहिजे. कारण नुसता HBr लिहिला तर मार्कोनी कप प्रमाणे इथे येणार, परत आहे तोच प्रोडक्ट मिळणार आपल्याला. पण आपल्याला काय पाहिजे, आयसोब्युटाइल पाहिजे, म्हणजे CH2 ला ऍडिशन होणार Br ची. सो पेरॉक्साइड वापरावं लागेल. सो हिअर वी गेट CH3 CH झाला, इथे H आला, CH3 सिंगल बॉन्ड CH2 Br. इट इज अ आयसोब्युटाइल ब्रोमाइड. मिळालं का. इट इज अ प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, आयसोब्युटाइल ब्रोमाइड. क्लिअर. हा, समजलंय. ओके. हा, आता पुढचं आहे बघा, ऍनिलीन टू क्लोरोबेन्झीन. ऍनिलीन टू क्लोरोबेन्झीन करा. मॅडम बास की आजचा दिवस. अरे शेवटची एकच राहिली आहे, तेवढी घेऊया आणि बास करू. हा, संपलं. म्हणजे परत मला अरे वेळ होतो रे आपला, खूप पोर्शन तसा पाठीमाग आहे बाळांनो. ऍनिलीन टू क्लोरोबेन्झीन. हा, बरं पटकन करा हे एवढं, का घरी करताय. घरी करताय. हा, घरी करताय म्हटले की बोलती बंद असते. हा, चला सांगा कोणती रिएक्शन असेल, कोण सांगते मला बघूया. ऍनिलीन फॉर्म्युला काय रे ऍनिलीनचा. बेन्झीन रिंगला रिएक्शन. हा, कोणती. बरोबर आहे, सँडमेयर रिएक्शन. म्हणजे NH2 पहिल्यांदा ऍनिलीनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला पाहिजे रे. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. व्हेरी गुड. इट इज कन्वर्टेड इनटू बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. मग ते कसं कधी कन्वर्ट होणार. इट इज रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड HNO2. मग नायट्रस ऍसिड कसा आहे, कशापासून मिळवतो, NaNO2 प्लस HCl. आठवा, ऍट 0 डिग्री सेल्सिअस ला ही रिएक्शन करणार आहे. NH2 ग्रुप इज कन्वर्टेड इनटू डायझो ग्रुप, N2 प्लस Cl मायनस. तोंड पाठच पाहिजेत रिएक्शन. N2 प्लस Cl मायनस, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड प्लस H2O. हा जो मिळतोय तो पहिल्यांदा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा मिळाला. आता मग आपण सँडमेयर रिएक्शन, ही डायझोटायझेशन प्रोसेस झाली. आता आपण करणार आहे सँडमेयर रिएक्शन. काय आहे सँडमेयर रिएक्शन, कोण सांगते. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, हे बघा, N2 प्लस N2 प्लस Cl मायनस, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. वेन इट इज रिॲक्ट विथ कशा बरोबर रे. आपल्याला काय, हा क्लोरो पाहिजे ना, मग क्युप्रस क्लोराइड. फॉर्म्युला काय क्युप्रस क्लोराइडचा, CuCl म्हणा किंवा Cu2Cl2 म्हणा, दोन्ही पैकी चालते. क्युप्रस क्लोराइड. सो हिअर वी गेट क्लोरोबेन्झीन with removal of N2. So it is a Sandmeyer reaction. लक्षात आला पॉइंट. हा, अशा पद्धतीने आपण क्लोरोबेन्झीन म्हणजे ऍनिलीन पासून काय मिळवलेलं आहे, क्लोरोबेन्झीन मिळवलेलं आहे. सँडमेयर रिएक्शन, पहिल्यांदा डायझोटायझेशन केलं आणि नंतर सँडमेयर रिएक्शन केलेली. ओके. आणि शेवटची रिएक्शन आहे प्रोपीन टू 1 नायट्रोप्रोपेन.
ही सोपी आहे, तुम्ही करू शकताय. प्रोपीन तुम्हीच करून मला सांगायचं आहे. 2,1 नायट्रोप्रोपेन. पेरॉक्साईड वापरा. हा, पहिल्यांदा काय वापरणार आपण? प्रोपीन. प्रोपीनचं कन्व्हर्जन प्रोपाइल क्लोराइड मध्ये करायला पाहिजे की नाही? व्हेरी गुड. Propene, when it is react with HBr in presence of peroxide. हा, पेरॉक्साइड आलं की आपल्याला काय मिळणार आहे? एन प्रोपाइल ब्रोमाइड मिळणार. CH3 CH2. पट रिएक्शन आता सगळ्या पटापट करायच्या. या तोंडपाठ व्हायला पाहिजेत. आणि इट इज देन रिॲक्ट विथ 1 नायट्रोप्रोपेन मिळवायचं आहे. मग कशाबरोबर रिॲक्ट करणार सांगा पटकन? सिल्वर नायट्राइट. हा, Silver. सिल्वर नायट्राइड AgNO2, अल्कोहोलिक सिल्वर नायट्राइट. हा, मग काय मिळणार आपल्याला? ही झालेलीच आहे मग अशी रिएक्शन. CH3 CH2 CH2 NO2 प्लस बाय प्रोडक्ट काय येणार? AgBr. क्लिअर? हा, हो. हा. तर इथं आपला क्वेश्चन नंबर 6 कम्प्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 7 फक्त राहिलेला आहे. तर तो तुम्ही थोडासा उद्या करून या. आणि थोडेसे क्वेश्चन नंतर आपण उद्या आणखीन बघूया. उद्या पण आपण ह्याच चॅप्टर वरती थोडस अजून बघूया. वेगवेगळे क्वेश्चन तुमच्याकडून करून घेईन मी. चॅप्टर जरासा नीट करून या. आणि आज आपण इथंच स्टॉप करूया. ठीक आहे. Again.